नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात महाराष्ट्र देश न्यूज मराठी चॅनल। आज पुणे जिल्ह्यातून किंवा पुण्यातून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान दिवे सासवड या ठिकाणी असणार आहे। आणि तुम्ही पाहत आहात हा वैष्णवांचा महामेळा, हा महापूर आळंदीहून पायी वारी करत आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीशी जात आहे। कित्येक वर्ष हा महामेळा असाच पंढरीशी जात असतोय। आषाढी वारी पूर्ण करत असताना ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता हा वैष्णवांचा महामेळा पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करत असतोय। अशाच बहुसंख्येनं जमलेल्या आपल्या वारकरी बांधवांशी आपण चर्चा करणार आहोत। माऊली, काय आपण कुठून आहात? अशोक गीते, जिल्हा हिंगोली, तालुका सेनगाव। आपण किती वर्ष झालं वारी करत आहात? 8 वर्ष। 8 वर्ष आळंदी ते पंढरपूर वारी करत आहात। आपल्याला काही त्रास किंवा दुसरं काही प्रॉब्लेम येत नाहीत ना? काही नाही, काहीच नाही। अगदी आनंदानं तुम्ही हर्ष उल्हासात ही पंढरीची वारी करत आहात। आपण पुढील वारकरी जात आहोत। माऊली, आपलं नाव काय? आपण कुठून आहात? माझं नाव दत्तात्रय जगदाळे, फलटण वरून आहे। सातारा जिल्ह्यात फलटण। सातारा जिल्ह्यातून फलटण वरून आलेलो आहे। किती वर्ष झालं तुम्ही वारी करत आहात? माझे 4 वर्ष झालं वारी करत आहे। अजिबात काही त्रास नाही, हा आनंद पुन्हा पुन्हा नाही। आपले हे अगदी ज्येष्ठ वारकरी आहेत। या ज्येष्ठ वारकऱ्यांशी आपण मनसोक्त गप्पा मारणार आहोत। माऊली, आपलं नाव काय? रामभाऊ रामभाऊ रावजी शेजू। आपण कुठल्या जिल्ह्यातील आहात? कुठून आलात? तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। हिंगोली जिल्ह्यातून सिन्नर तालुक्यातून आपण आहात? शेनगाव। आपण किती वर्ष झाले पंढरीची वारी करत आहात? 19 वर्ष झालं सलग पायी वारी करत आहात। आज या दिवे घाटामधून जात असताना तुम्हाला काय अनुभव येतोय? तुम्हाला कसं वाटतंय? अनुभव चांगला आहे, काही त्रास नाही, काय नाही, काहीच नाही। दरवर्षी पालखीला किंवा या दिवे घाटातून पालखीचं प्रस्थान होत असताना पाऊस येत असतोय आणि पावसाचा आनंद, या पावसाच्या आनंदामध्ये तुम्ही मार्गक्रमण करत असतात। आता या वर्षी असं ऊन पडलंय, उन्हाचा काय त्रास होतोय का? काही त्रास नाही, म्हणजे माऊली कृपा देशी, माऊलीच्या कृपेनं कुठलाही त्रास होत नाही। पुढील वारकरी आपलं माऊली, आपलं नाव काय? उत्तम कराळे, आमच्या कॅमेऱ्याकडे बघू। अजयगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। श्री केशवराज भगवान अजयगाव या ठिकाणी आम्ही 4 वर्षापासून मी वारी करत आहे। आळंदी ते पंढरपूर अशी तुम्ही वारी करत आहात। हो। तर मित्रांनो, आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी करत असताना या भक्तांना, ह्या भक्तांचा महापूर, या वारकऱ्यांचा महापूर असाच वर्षानुवर्ष चालत राहणार आहे। आणि या वारीचं महत्व तरुणांपासून अगदी 90 वर्षांच्या म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांना कळून चुकलेलं आहे की पालखीचं महत्व किंवा या वारीचं महत्व काय असते। चांगले विचार ऐकायला भेटतात, सुमधुर असे हरिपाठ ऐकायला भेटतात। तर आपण या वारकऱ्यांशी चर्चा करणार आहोत की तुम्ही कुठून आहात? तुम्ही किती वर्ष झालं वारी करत आहात? मी आजेगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली येथून असून मी 16 वर्षापासून वारी करतो। तुम्हाला वारीचा अनुभव काय येतो? अनुभव खूप अनुभव आहेत, काहीच कमी नाही माऊलीच्या कृपेने। असे हे जे शालेय विद्यार्थी आहेत किंवा लहान वारकरी आहेत, यांना तुम्ही काय सांगताल? यांना हे येणारा काळ, भविष्य हे यांच्यासाठी उज्ज्वल भविष्य आहे। यांनी वारीत यायलाच पाहिजे, आम्ही त्यांना फोर्स करतो। म्हणजे बघा मित्रांनो, वारकरी आपल्या मुलांनाही वारीत येण्यासाठी आवाहन करत असतात किंवा वारकरी आपल्या मुलांना वारी बरोबर घेऊन येत असतात। आणि ह्या वारीचा आनंद किंवा माऊलीच्या दर्शनासाठी या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये हा वारकऱ्यांचा महापूर एकादशी दिवशी, जे देवशयनी एकादशी असते, त्या एकादशी दिवशी पंढरीच्या वाळवंटामध्ये, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये हा महापूर जमलेला असतोय। चंद्रभागेमध्ये पवित्र असं स्नान करून आज हा महामेळा पंढरीच्या दिशेने चाललेला आहे। तुम्ही पाहत असाल, 1-2 मिनिटांमध्ये थोडक्यात आपण यांची प्रतिक्रिया घेतोय। माझं नाव सुनील शेळके, कोल्हापूर जिल्हा, तालुका करवे। मला एक वारीत आलेला अनुभव, माझे पहिलेच वर्ष वारीचं, मला एक अतिशय मोलाचा असा अनुभव आला यावर्षी
म्हणजे पहिल्यांदा माऊलींचं प्रस्थान होण्याच्या अगोदर 2 दिवस आम्ही इथं आलेलो आळंदीत आणि सगळीकडे पाणी आणि म्हणजे आमच्या मनात शंका होती की आता माऊलीचं प्रस्थान कसं होणार. ज्या दिवशीपर्यंत माऊलीचं म्हणजे प्रस्थान होणार होतं त्या दिवशी सकाळपर्यंत इथं तुफान पाऊस होता, अतिशय मोठा पाऊस होता आणि माऊलीचं म्हणजे हे बघा कृपा बघा माऊलीची किंवा पांडुरंगाची कृपा बघा की पांडुरंगाच्या कृपेने हे सगळे रस्ते खुले झालेत आणि अतिशय आनंदात आणि उत्साहपूर्ण वातावरणात माऊलीचं प्रस्थान झालं. तोच मला आलेला अनुभव आहे. तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील आहात, तुम्ही पहिल्यांदाच हा आळंदी ते पंढरपूर अशी वारी करत आहात, तर तुम्हाला आतापर्यंत आलेला अनुभव तुम्ही कथन केला. आता तुम्हाला प्रत्येक वर्षी वारी करण्याची आस लागून राहणार आहे. 100% राहणार. तुमच्या सांगण्यावरून कळतंय, तुमच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून कळतंय. तर बघा मित्रांनो, पहिल्यांदाच हे वारकरी वारी करत आहेत, परंतु त्यांनी त्यांच्या वारीत आलेला अनुभव आणि इंद्रायणीला आलेला महापूर आणि या महापुरामुळं लाखो वारकऱ्यांना तिथे माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेता आलं नव्हतं, इंद्रायणीमध्ये स्नान करता आलं नव्हतं. तरी पण पुण्याहून ते पंढरीच्या दिशेने जात असताना त्यांच्या चेहऱ्यावरील तसोबरी आनंद मावळलेला नाही. त्यांना थोडस दुःख असेल की इंद्रायणीमध्ये स्नान करता आलं नाही किंवा माऊलीच्या पादुकांचं दर्शन घेता आलं नाही. तर मित्रांनो, ह्या होत्या बोलक्या प्रतिक्रिया वारकऱ्यांच्या. मी महाराष्ट्र देश न्यूज मराठी चॅनल सहसंपादक दादाराजे भोसले, दिवेघाट.